नमस्कार सर्वजण, कसे आहात? बरे आहात ना सर्वजण? तर हा व्हिडिओ आम्ही सयाजी वॉटर पार्कला गेलो होतो त्यावेळेसचा राहिलेला आहे दाखवायचा तुम्हाला. आम्ही कशामध्ये फिरलो, बसलो, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता इथं सर्व फॅमिली एकत्र आलेली आहे. थोडासा फोटो काढावा ह्या हेतूने गेटमध्ये एंटर केल्या हे मावळ्यांचा फोटो तुम्हाला दिसतो. मूर्ती दिसते खूप मोठी. हंबीराराव मोहिते हे मावळे आणि त्यांची ही मूर्ती खूप छान अशी केलेली आहे. तिथे आम्ही फोटो घ्यावं ह्या उद्देशाने इथे थांबलेलो आहोत. अजून मुलं आहेत लहान लहान आमच्याबरोबर, ते खेळत आहेत. भाऊ आहे, ते फोटो काढत होते म्हणून फोटोमध्ये आले नाहीत. आता आम्ही गेटमध्ये एंटर केल्या फोटो घेत एन्जॉय करत अशा प्रकारे खेळ खेळत पुढे गेलो. तर पहा आम्ही कशामध्ये बसलो. ह्यामध्ये आम्ही बसलेलं नाही, बाकी आमची बहीण वगैरे सर्वजण बसले आणि थोडे बसले थोडे नाही. मला तर अशामध्ये चक्कर येते, मी तर बसायला गेलेच नाही. आणि हे पहा हिच्यामध्ये पण थोडे बसले थोडे नाही, मी पण बसले नाही. आता हे पुढचं तर खूपच डेंजर, बापरे. याच्यामध्ये तर आम्ही बसायलाच गेलो नाही, पाहूनच चक्कर येत होती. बघा हात पकडा. कोणी जेवण केलं बाहेर उडी मारशील बघ. कोण
इथलं वास पाणी. कुठे बोटिंग करून आल्यानंतरचा हा फोटो आहे. तिथे गार्डन पण आहे. गार्डनमध्ये सर्वजण फोटो पण घेतले. खेळण्यासाठी तर खूप काही आहे. दिवसभर तुम्ही खेळाल तरीही तुमचं मन भरणार नाही. आनंदच आनंद येणार तुम्हाला. खेळावंच खेळावं इतकं वाटणार. आणि हे पहा बोटिंग आणखी दुसरे लोक करत आहेत. आता आम्ही वापस फिरलेलो आहोत. बोटिंग आमची झालेली आहे. खूप खूप दिवसभर आम्ही त्या दिवशी एन्जॉय केलं. झालं. इकडे बघा. हा झालं. या सानू जा तू ही झाला लवकर सानू. हे काय असं तुम्ही दोघं अशा प्रकारे सयाजी वॉटर पार्क अकलूजमध्ये आमचा पूर्ण दिवस गेला. इतका आनंद आणि इतकं खेळलो आम्ही त्या दिवशी. तिकिटाच्या पैशामध्ये तुम्ही सर्व खेळूही शकता, पाहू शकता. पूर्ण दिवसाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तर आमचं पाहणं आता झालेलं आहे. आणखीन खूप काही आहे पण दिवस आता जात आहे म्हणून आम्ही वापस निघालेलो आहोत. आता सोलापूरला पोहोचायला पण आम्हाला संध्याकाळ होईल ह्या हेतूने आम्ही निघालेलो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जावा. तर भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.